नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आता आपण करणार आहोत पुरणाच्या पोळीबरोबर जी कटाची आमटी केली जाते ती आमटी कशी करायची ते तुम्हाला मी सांगते। त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो या प्रमाणामध्ये हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। म्हणजेच अगदी आपलं स्टँडर्ड वाटीच्या प्रमाण जर बघितलं तर 3 वाट्या होतं प्रमाण। नंतर ही डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आणि त्यानंतर एका वाटीला 5 वाटी या प्रमाणामध्ये पाणी मी इथे घेणार आहे आपली डाळ शिजवण्यासाठी। तर आता इथं मी थोडंसं तेल घातलेलं आहे। एका वाटीला 1 चमचा याप्रमाणे 3 चमचे तेल घालून थोडीशी हळद घालून छान पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये ही सर्व डाळ मी घालून शिजवून घेणार आहे। तर आता आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया। थोडंसं किसलेलं खोबरं, लाल मिरची पूड, गोडा मसाला आणि हळद, कढीपत्ता, गूळ आणि कोकमचं आगळ, तुम्ही पाहिजे तर चिंचही या ठिकाणी वापरू शकता। आणि आता आपली डाळ ही छान शिजलेली आहे, साधारण 20 मिनिटं झालेली आहेत एवढी डाळ शिजण्यासाठी। तुम्हाला पाहिजे तर नंतर थोडंसं गरम पाणी करूनही घालू शकता जर तुम्हाला कट जास्त हवा असेल तर कट म्हणजे काय, आता ही डाळ छान शिजलेली आहे। कट म्हणजे ती डाळ शिजल्यानंतर वरचं जे पाणी राहतं ते मी एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे। छान मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता, थोडासा कढीपत्ता मी या ठिकाणी घातलेला आहे। छान मस्त सुवास हा सुगंध सुटलेला आहे आणि सगळे मसाले आपण परत मिक्स करून ह्या आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत। आणि ही सर्व जी फोडणी आहे ही आपण डाळीचं वरचं पाणी काढून घेतलं होतं, म्हणजे जो कट काढून घेतला होता तो यामध्ये आपण घालून घेतलेला आहे। थोडं कटाची आमटी म्हणजे तेलाचं प्रमाण थोडंसं अर्धा चमचा जास्त आणि थोडंसं कोकमचं आगळ आणि गूळ घालून घेतलेलं आहे। आणि परत इथं छान गरम करायला ठेवलं। मला थोडासा थिकनेस जास्त वाटत होता म्हणून मी अगदी अर्धा ग्लास पाणी यामध्ये नंतर ॲड केलेलं आहे। आणि चवीनुसार मीठ मी या ठिकाणी 1.5 चमचा वापरलेला आहे। छान उकळून घ्यायची आमटीचं सगळं श्रेय त्या उकळण्यावरच अवलंबून असतं। आणि गोडा मसाला जर तुम्हाला तिखटाचं प्रमाण जास्त हवं असेल तर गोडा मसाल्याचं प्रमाणही तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। छान उकळी आलेली आहे आणि अतिशय छान वास सुटलेला आहे घरामध्ये। ही आमटी अतिशय चवीला छान लागते। तुम्हाला जर अशाच छान रेसिपीज बघायच्या असतील तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।